इव्हिनिंगच्या वेळी कानावर थोडी शब्दांची भर पडावी म्हणून यांच्या गप्पा ऐकत बसले. पण यांच्या गप्पा ऐकता ऐकता शब्दांनी माझ्या कानाचा भार वाढवला आणि आधी या शब्दांचा भार कमी करण्यासाठी आधी तिथून पळ काढला. अँड दी नेक्स्ट डे सकाळी सकाळी मी थोडं आवरलं, नेहमीप्रमाणे उशीर केला आणि पुन्हा निघाले एका कामासाठी. ज्याला नेहमी वेळ लागतो ते आधी काम केलं, सीएनजीची लाईन पकडली. जेवढी एलपीजी गॅससाठी गर्दी असते तेवढीच इकडे सीएनजी साठी सुद्धा. वाट काढत काढत आधी गाडीची पेटपूजा करून घेतली आणि निघाले कॉलेजकडे. गेल्या गेल्या आधी सामानांची जुळवाजुळव केली. पायऱ्या चढणं किंवा उतरणं होत नसल्यामुळे लिफ्टनं वरती गेले. होतं नव्हतं तेवढं काम उरकलं आणि निघाले घरी. आणि आता चैत्र महिना चालू झाला की गावोगावी यात्रा सुरू होतात. त्यातलीच येताना ही लागलेली कौलापूरची यात्रा. आणि यात्रा सुरू झाली की इथलं ट्रॅफिक. जाताना आणि येताना अर्धा दिवस या ट्रॅफिकमध्ये जाणारच. असो ते काही जत्रा असताना किंवा नसताना, दोन्ही वेळेला असतंच. आणि या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे या गावच्या एंट्रन्सला असलेली ही शंकराची मूर्ती.